हाय, हॅलो, नमस्कार. आज आल्या होत्या दारावरती तुरीच्या शेंगा. मग मी घेतल्या होत्या 1 केजी शेंगा. मला खूप आवडतात आणि थंडीच्या दिवसात तर ह्या येतातच. आणि ह्या होत्या गावरान. मग याला मी 3 पाण्याने पहिलं वॉश केलं आणि नंतर त्याच्यामध्ये आपलं प्यायचं पाणी अर्ध्याच्या वरती टाकायचं. शेंगा असतील त्याच्या इक्वली टाकल्या तरी चालतील आणि आपण जे खातो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तीचंच मीठ टाकायचं. कारण या शेंगांना मीठ थोडंसं जास्त लागतं टाकताना. म्हणजे ते खाताना आपल्या चवीनुसार येऊन जातं. आणि सगळ्या पाण्यामध्ये त्याला व्यवस्थित मिक्स केलं, कारण की ते एकाच ठिकाणी राहिलं तर जमा होऊन जातं म्हणून. परत त्याला झाकण लावलं आणि त्याच्या 4 शिट्ट्या होऊ दिल्या. स्टार्टिंगला फ्लेम जास्त ठेवायची आणि परत थोडीशी कमी करायची. 4 शिट्ट्या त्याच्या होऊ द्यायच्या. कुकर शांत होऊ द्यायचं आणि परत त्याचं झाकण उघडायचं. थंडी असल्यामुळे मला की गरमी अशी जाणवत पण नव्हती. कुकर शांत झालं की मग त्याचं झाकण उघडलं. सगळ्या घरामध्ये सुगंध दरवळला होता त्या शेंगांचा आणि थंडी असल्यामुळे मला गरम पण असं काही लागत नव्हतं हाताला. मी लगेच त्याच्यामध्ये हात टाकला आणि चेक केली शेंग. एकदम अशी मऊ शिजली होती. तोंडात टाकल्याबरोबर आपल्याला फील होईल ते. आणि छान अशा शिजून तयार झाल्या होत्या शेंगा. आता मी तर खातीये. तुम्ही पण ट्राय करा. या दिवसामध्ये शेंगा भेटतात.